न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। श्री महाकालेश्वर महादेव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। दिनांक 13 ते 16 मार्च दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं भाविकांसाठी नामवंत कीर्तनकारांचं कीर्तन तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सांगता श्री जगद्गुरू तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या काल्याच्या कीर्तनानं करण्यात आली। हा भव्य सोहळा आदर्शनगर विखे पाटील शाळेमागे अंबड लिंक रोड येथे पार पडला। प्रथम मान्यवरांच्या हस्ते मंदिरात आरती करण्यात आली, त्यानंतर काल्याचे कीर्तन झाले व त्यानंतर दहीहंडी फोडून काला प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात आला। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे, लक्ष्मण सावजी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा श्री महाकालेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष कैलास बापू आहिरे, माजी नगरसेविका अलकाताई आहिरे, माजी नगरसेवक दिलीप दाती, अविनाश पाटील, डॉक्टर विनय मोगल यांच्यासह श्री महाकालेश्वर महादेव मंदिर महिला समिती आदर्शनगर तरुण मित्र मंडळ तसेच अध्यक्ष उपाध्यक्ष आयोजक समिती परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सर्व मान्यवरांनी आपापल्या भाषणातून मंदिराच्या कार्याचा गौरव केला आणि भविष्यात अशाच प्रकारचे धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली। वर्धापन दिन संपन्न होतो आहे, त्या निमित्ताने मी आपल्या या मंदिराला मनापासून शुभेच्छा देते। तुकाराम बीज आणि वर्धापन दिन हा दोन्हीही योग हा अतिशय चांगला आज असा इथे जुळून आलेला आहे। खरं तर मला कालच आपल्या इथे मिरवणूक होती, अनेक धार्मिक कार्यक्रम 3 दिवसापासून सुरू होते, परंतु काल काही कार्यक्रमांमुळे मला शक्य झालं नाही। परंतु मी येताना बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्या भगिनींनी रांगोळ्या काढल्या आहेत, खूप छान डेकोरेशन केलं आहे आणि खूप मेहनत तुम्ही सगळ्यांनी घेऊन हा वर्धापन दिन संपन्न केला, त्याबद्दल तुमचं मी खूप मनापासून कौतुक करते। काही दिवसांपूर्वी म्हणजे 15 दिवसांपूर्वी आम्ही ज्या वेळेला इथे आलेलो होतो त्यावेळेला अतिशय सुंदर असा शृंगार आपल्या महाकालेश्वर मंदिरात केलेला होता आणि त्याच वेळेस मी सांगितलं की आज अनेक भक्तांना, आज अनेक शिवभक्तांना वाटतं की महाकालेश्वर मंदिराला गेलं पाहिजे उज्जैनला, परंतु सगळ्यांना शक्य होतं असं नाही। परंतु इथे आल्यानंतर आपल्याला ती भावना मनात येते, ज्यावेळेला आपण इथे शृंगार बघतो त्यावेळेला आपल्याला खरोखर डोळ्यासमोर अगदी महाकालेश्वराचं मंदिर उभं राहतं आणि त्यामुळे जे कोणी इथे सजावट करतात त्यांचं मी खूप मनापासून त्यांचंही कौतुक करते की नावं घेतली ही सगळी इथल्या आधी काट्याकुट्याच्या जंगलामधून या ठिकाणी पहिल्यांदा भूमिपूजनाला, नंतर याच्या उद्घाटनाला आणि आज वर्धापन दिनाला सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळं आपण सगळेजण या विषयाचे साक्षीदार आहेत। आपल्या या आदर्शनगरमध्ये या मंदिरामुळे जे एक चैतन्याचं वातावरण आहे, भक्तिभावाचं एक आध्यात्मिक वातावरण होण्यासाठी जी मदत झाली ती अनन्यसाधारण आहे। आता इथे सगळेजण एवढे 100-150 नावं घेतली आजी आगावांनी, पण जे दैनंदिन सेवा करतात त्यांची नावं घेतल्यावर सगळ्यात जास्त टाळ्या वाजतात। त्यामुळं एकतर आज तुकाराम बीजेचा दिवस असल्यामुळे कालाचं कीर्तन झालंय। आपल्याला हरिभक्त परायण विजय चव्हाण महाराजांनी जे आपल्याला या ठिकाणी सुचरावे असं त्यांच्या वाणीतून आपल्याला जे मार्गदर्शन केलं कीर्तनातून, प्रवचनातून, निरूपणातून, आपण ते विसरू शकत नाही। एक आध्यात्मिक वातावरण आपल्या भागामध्ये त्यामुळे गेले 4 दिवसापासून या ठिकाणी आहे। मी ते हरिभक्त परायण विजय महाराज चव्हाण त्यांच्याबरोबर असलेले सगळे हे वारकरी पीठाचे सगळे आपले सवंगडी ही सगळी संतांची मंडळी आहे, त्यांना सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। हा सोहळा भक्तिरसात पार पडला आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला।
दामोदर थोरात, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक. काही बालकाला घेऊन चाललीत, पुरामध्ये प्रवेश करतात. पाणी कमरे इतकं येते, छाती इतकं, गळ्या इतकं, नाकात तोंडात पाणी जायला लागलं तरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेवजी पुढे चाललेले आहेत. डोक्यावरती कोण आहे? संकट दूर करणारा देव आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी वसुदेवाला संकट काय यावं? ऐका लक्षपूर्वक. याचं कारण असं आहे, भगवान परमात्मा आहे तो. भगवान परमात्मा पाहत होते त्या ठिकाणी आपल्या बापाचं आपल्यावरती किती प्रेम आहे. मला तुम्ही सांगा, ज्याने त्या ठिकाणी काय केलं? बापाला सुद्धा बिगर परीक्षेचं पास केलं नाही, तो आपल्याला पास करेल का? भगवान परमात्मा त्या ठिकाणी पाहतायत किती प्रेम आहे आपल्या बापाचं. नाकात उन्हात पाणी चाललंय तरी आपल्याला घेऊन पुढे चालले आहेत. शेवटी पोर चढला चाट, त्यासी लाविला अंगुष्ट, अंगठा बाहेर काढला. यमुना माईला दर्शन दिलं. यमुना माईने वाट करून दिली. घाई घाईनं वसुदेवजी वेळ कमी असल्यामुळे येतायत गोकुळामध्ये. भगवान परमात्म्याला ठेवतात, माईला उचलतात आणि पुन्हा त्या ठिकाणी मथुरेमध्ये येतात. चमत्कार घडला इथं बघा. मायेला इकडे घेऊन आल्यानंतर, भगवान परमात्म्याला तिकडे ठेवल्यानंतर चमत्कार असा घडला. भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतल्यानंतर सर्व बंधनं आपोआप तुटली होती, बरोबर ना? पण आता मायेला जवळ घेतल्याबरोबर सगळे बंधनं त्या ठिकाणी आपोआप आले बरं का. आपला सप्ताह त्या ठिकाणी 3 दिवसाचा झाला, बरोबर ना मोहिते सर? आपण त्या ठिकाणी 3-4 कीर्तन ऐकली, भागवत कथा, शिवपुराण कथा त्या ठिकाणी श्रवण केली. नसेल त्या ठिकाणी शिवपुराण कथेतलं काही लक्षात राहिलं, नसेल 2-3 दिवसाच्या कीर्तनातलं काही लक्षात राहिलं, आतापर्यंत आपण त्या ठिकाणी 1 तास कीर्तन केलं, नसेल लक्षात राहिलं, पण एवढा एक सिद्धांत सांगतो, एवढा जरी लक्षात राहिला तरी आपल्या सप्ताहाचं सार्थक झालं समजा.